नमस्कार. आज आपण बघणार आहोत टाकाऊपासून टिकाऊ. आपण मॉलमध्ये शॉपिंग करतो किंवा ऑनलाईन शॉपिंग करतो तेव्हा आपल्याला पेपर बॅग्स भरपूर मिळालेल्या असतात. तर त्या पेपर बॅग्स टाकून न देता त्यापासून आज अशी दिवाळी डेकोरेशन, गणपती डेकोरेशन अशी सुंदर डेकोरेशन बनवणार आहोत. चला तर मग बघूयात आपण आज काय बनवत आहोत ते. चला तर मग बघूया आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. क्रेप पेपर लागणार आहे आपल्याला. मी ग्रीन, व्हाईट, पिंक हे 3 कलरचे घेतलेले आहेत. फेविकॉल लागणार आहे, सुई, धागा आणि हे मास्किंग टेप, पेपर टेप लागणार आहे आणि न्यूजपेपर आणि आपल्या घरात असतात ते पेपर बॅग आणि कात्री. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. असले खूप सारे पेपर बॅग आपल्या घरात पडलेले असतात, तर ते मी ओपन केलेलं आहे आणि आपण तसंही त्याला फोल्ड करायचा आहे आणि असा थोडासा ओव्हल शेपचा बॉल बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर न्यूजपेपर घेऊन रॅप करायचा आहे. तर न्यूजपेपर रॅप झाल्यानंतर हा जो पेपर टेप असतो तो त्याला चिकटवायचा. खालून चांगलं चिकटवायचं आहे आपल्याला पेपर. असा वरच्या साईडला थोडासा मोठा भाग करायचा आहे. आपण अशा सगळ्या कलरच्या अशा पट्ट्या बनवून घेणार आहोत आणि पिंक कलरची पट्टी अशी छोटीशी फोल्ड करून आपण पाकळी कट करून घेणार आहोत. एक पाकळी मी कट करून घेतलेला आहे, तर तसं शेपनी कट करायचं आहे. अशा पद्धतीने मी पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत पानाच्या शेपमध्ये. आता ह्या कळीला आपल्याला चिटकवायचे आहे. वरून स्टार्ट करायचं आहे, फेविकॉल लावून घ्यायचा आहे. जो निमुळता भाग आहे तिथून स्टार्ट करायचा आहे आणि एक एक पाकळ्या घेऊन अशा चिटकवायच्या आहेत. वरचा भाग पूर्ण चिटकून झाला की मग आपल्याला खाली एक एक करायचं आहे आणि आपल्याला खालच्या साईडला ही जी टोकं आहेत ती चिटकवायची नाही आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे असं चिटकून झाल्यानंतर अशा पद्धतीने आता खालच्या साईडला आपण फेविकॉल लावून घेतलेला आहे. ही जी पाकळी आहे अशी लावायची आहे. ह्याचा टोक चिटकवायचा नाही आहे आपल्याला, जेणेकरून असं पेटल्स दिसतील. अजून एक मी दाखवते तुम्हाला. हे बघा, असं फेविकॉल लावून घ्यायचा आणि असा लावायचा आहे. खालचा भाग, मधला भाग पूर्ण चिटकून घ्यायचा आहे, पण हा वरची टोक चिटकवायची नाही. तशाच पद्धतीने आपण पूर्ण कळीला पिंक पेटल्सने चिटकून घेणार आहोत. आता आपल्याला एका दोरीला खालच्या साईडला अशी थोडीशी सरगाठ घालून घ्यायची आहे. पक्की गाठ पडली तरी काही हरकत नाही. आणि हे जे पट्ट्या आहेत आपल्या कापून घेतलेल्या, ते असं फॅन टाईप इकडून एकदा असं फोल्ड करून घ्यायचं आहे. जवळजवळ केलं तरी चालेल. आता आपल्या खालची कळी खूप मोठी असल्यामुळं मी मोठी पट्टी घेतलेली आहे. हलकंच करायचं आहे. पूर्ण असं प्रेस करून करायचं नाही, दाबायचं नाही आहे. असं आपण बोटाने असंच प्रेस करू, फक्त मध्ये धरत आहोत. साईडचे पट्ट्या प्लेन दाबत नाही. अशा पद्धतीने पट्टी झाल्यानंतर सुईच्या साहाय्याने ओवून घ्यायचं आहे.
आणि खाली आल्यानंतर एक एक पट्टी ओवून झाल्यावर आपल्याला ट्विस्ट करायचं आहे. या माळेतला हा एकदम अवघड असा आहे, कारण एक एक पट्टी ओवून घेऊनच आपल्याला ट्विस्ट करायचं आहे, जेणेकरून ते छान फुलले जातील. एक एक अशी पट्टी जी आहे ती धरायची आहे आणि फुलवायची आहे. अशा पद्धतीने असा आपला दिसतो. इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत सगळ्या पट्ट्या, मी तुम्हाला ओवून दाखवते. अशा पद्धतीने ही आपली माळ झालेली आहे पेपरची. थोडंसं ट्विस्ट, एक एक पट्टी ओव्हर ट्विस्ट करायचं आहे, जेणेकरून छान फुलेल. आणि आता आपल्याला आपण जी खाली सरगाठ घातलेली होती दोरा सोडून, आता तिथे आपल्याला ही कळी ॲड करायची आहे. तर ह्या कळीमधून आत पेपरचंच असल्यामुळे आपण डायरेक्ट अशी सुई घालू शकतो. सुईने ओवून घ्यायचं आहे आणि त्या पानांच्या इथेपर्यंत ओढून घेऊन आपल्याला गाठ मारायची आहे. अशा पद्धतीने आपण गाठ मारून घ्यायची आहे. दोन तीन गाठ मारून झाले मग हा दोरा कट करायचा आहे आणि ही पानांची वेल अशी खाली सरकट करायची. अशा पद्धतीने आपला झाला लोटस फुलांची वेल. अशा पद्धतीने पूर्ण झाल्यावर दिसत आहे.